नमस्कार. आज आपण हेल्थ टेक्नॉलॉजीच्या अशा एका विश्लेषणात आहोत जिथे आपण एका अशा तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत ज्याला दोन बाजू आहेत, एक जीव वाचवणारी आणि दुसरी कदाचित जीव घेणारी. जरा विचार करा, एकच टेक्नॉलॉजी जी एका क्षणी कोणासाठी तरी वरदान ठरते तर दुसऱ्याच क्षणी शाप बनून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. हे आता काही सायन्स फिक्शन नाहीये, तर आपल्या वैद्यकीय जगातलं एक कटू सत्य बनत चाललंय. आपण सध्या एक अशा काळात जगत आहोत जिथे हेल्थ रिसर्चमध्ये अक्षरशः क्रांती होतीये. जबरदस्त नवीन टूल्समुळे वैद्यकीय क्षेत्रात असे काही बदल घडतायत ज्याची आपण कल्पनाही केली नसेल. आणि या क्रांतीच्या केंद्रस्थानी आहेत तीन गोष्टी. एक म्हणजे AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दुसरं बायोटेक्नॉलॉजी आणि तिसरं म्हणजे इतर ॲडव्हान्स्ड रिसर्च टूल्स. या सगळ्यांमुळं उपचारांच्या पद्धती मुळापासून बदलतायत. तर मग चला या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या नवीन टेक्नॉलॉजीजमुळे आपल्याला काय संधी मिळतायत आणि त्याचवेळी कोणते धोके उभे राहिलेत, या दोन्ही बाजू आपण तपासून पाहू. सगळ्यात आधी बोलूया AI बद्दल, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. खरंच AI हे डॉक्टरांसाठी एक सर्वोत्तम असिस्टंट, एक मदतनीस ठरू शकतं का? इथे बघा, एका बाजूला AI मोठमोठ्या किचकट संशोधनाला प्रचंड वेग देऊ शकतं, पण दुसरीकडे तेच AI इतके खरेखुरे, इतके हुबेहूब बनावट एक्सरे तयार करू शकतं की मोठे मोठे तज्ज्ञ डॉक्टरही फसू शकतात. आणि मग काय? चुकीचं निदान आणि फसवणुकीचा एक मोठा धोका समोर उभा राहतो. आता दुसरं उदाहरण घेऊया, स्टेम सेल थेरपी. याबद्दल आपण खूप ऐकतो नाही का? म्हणजे शरीरातल्या अशा पेशी ज्या कोणत्याही प्रकारच्या पेशींमध्ये बदलू शकतात. पण हे खरंच एक चमत्कारी औषध आहे का? इथेही तीच गोष्ट. एकीकडे स्टेमसेल थेरपीला जवळपास 32 वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे, जे खरंच खूप मोठं यश आहे. पण याची दुसरी काळी बाजूही आहे. याचा गैरवापर इतका वाढलाय, काही ठिकाणी तर सिद्ध न झालेल्या रुग्णांचं शोषण करणाऱ्या पद्धती वापरल्या जात आहेत. आणि म्हणूनच भारताच्या नॅशनल मेडिकल कमिशनला ऑटिझमच्या उपचारांसाठी या थेरपीला बेकायदेशीर ठरवावं लागलं. आता वळूया तिसऱ्या उदाहरणाकडे, जे केवळ वैज्ञानिक नाही तर नैतिकदृष्ट्याही खूप वादग्रस्त आहे, क्लोनिंग. म्हणजे एखाद्या सजीवाची तंतोतंत जेनेटिक कॉपी बनवणं. पण यातून खरंच एक परिपूर्ण जैविक प्रत तयार होऊ शकते का? पहा, संशोधनासाठी क्लोनिंग खूपच शक्तिशाली साधन ठरू शकतं, यात शंका नाही. पण इथे एक खूप मोठा धोका आहे. शास्त्रज्ञांनी जेव्हा क्लोन केलेल्या उंदरांवर दीर्घकाळ अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पिढ्यानपिढ्या त्यांच्यात हानिकारक अनुवंशिक बदल साचत जातात. आणि यामुळे या तंत्रज्ञानाच्या विश्वासार्हतेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. ही सगळी उदाहरणं पाहिल्यावर एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतीये. या सगळ्याच्या मुळाशी एकच समस्या आहे, ती म्हणजे टेक्नॉलॉजी ज्या वेगाने पुढे धावतीये त्या वेगाने त्यावर देखरेख ठेवणारे नियम पुढे जात नाहीयेत. आणि त्यांच्यात एक खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. आणि याची कारणंही अगदी स्पष्ट आहेत. एक तर आपल्याकडे पुरेसे मजबूत नियमच नाहीत. दुसरे म्हणजे यामुळे खूप गंभीर नैतिक प्रश्न निर्माण झाले आहेत. खाजगी कंपन्यांकडून याचा गैरवापर होण्याचा धोका तर आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवनिर्माण आणि त्यावरची देखरेख यातली दरी वाढतच चालली आहे. हे वाक्य बघा, नवनिर्माण शर्यत जिंकत आहे, नियमन मागे पडत आहे. आणि हेच तर या समस्येचं अगदी अचूक वर्णन आहे. इनोव्हेशन सुसाट धावतंय, पण त्याला कंट्रोल करणारे नियम खूप मागे राहिलेत. ठीक आहे, मग यावर उपाय काय? फक्त समस्यांबद्दल बोलून तर चालणार नाही. ही दरी कमी करून एक जबाबदार भविष्य घडवण्यासाठी आपण काय करू शकतो यावर आता लक्ष केंद्रित करूया. यासाठी काही ठोस पावलं उचलावी लागतील. पहिलं, ICMR आणि NMC सारख्या संस्थांचे नियम अजून मजबूत करायला हवेत. दुसरं, AI आणि बायोटेकसाठी स्पष्ट नैतिक गाईडलाईन्स बनवणं गरजेचं आहे. तिसरं, प्रत्येक नवीन टेक्नॉलॉजीची सखोल चाचणी झालीच पाहिजे. चौथं, AI वापरून होणारी फसवणूक ओळखण्याची आपली क्षमता वाढवावी लागेल. आणि पाचवं, सगळ्यात महत्त्वाचं, इनोव्हेशन आणि सुरक्षितता यांच्यात एक योग्य बॅलन्स साधावा लागेल. शेवटी आपल्या सगळ्यांसमोर प्रश्न हाच उभा राहतो, या शक्तिशाली टेक्नॉलॉजीचे धोके टाळून तिच्यातल्या चांगल्या संधींचा फायदा आपण कसा घ्यायचा, याचं उत्तर शोधणं हेच आपल्या काळातील सर्वात मोठं आव्हान आहे.